नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं चर्मन डेअरी फार्मवरती. तर बघू शकता चर्मन डेअरी फार्मवरती साऊथ झाल्यात आणि गर्दी बघा, जनावर बघण्यासाठी गर्दी आलेली आहे तिथं. एकदम भयानक अशी गर्दी आपल्या चर्मन डेअरी फार्मवरती. नमस्कार चर्मन साहेब. नमस्कार, जय श्रीराम, जय शिवराय. तर आज कुठून आले शेतकरी आपल्याकडे? हे जामनेर जळगाव. जळगाववरून शेतकरी आले आहेत आणि खरेदी विक्री झाली. पेटे वगैरे घालून सन्मान केलाय त्यांना. ते आपल्याकडे विश्वासाने आले हां हां. आणि विश्वासाने आले, त्यांचं आपलं कर्तव्य, त्यांचा मान सन्मान करणं. आणि ते आपल्या विश्वासावर आल्यामुळे आपण त्यांचा मान सन्मान केली. आज 3 पारड्या आणि एक वेलेली भेट 3 पारड्या खरेदी केल्या बघू शकता. मुरा क्वालिटी घेतली आणि 2 मुरा घेतली. तिच्या खाली पारडी पारडीचे. आणि काय झालं, चेअरमन डेअरी फार्मचं पूर्ण महाराष्ट्रात नाव झालेलं आहे. त्याच्यामुळे आपण सुद्धा त्या नावाला विश्वासाने तडा न जाता आपण त्यांना एक चांगल्या प्रकारे माल द्यायचा, त्यांचं सुद्धा समाधान झालं आणि आज त्यांचा आपण स्वतःचा सन्मान करायचा. हो, अगदीच एवढं लांबून आपल्या इकडे आले म्हणजे पाहुणे आहेत ते आपले, आणि त्यांनी आपल्या इथून माल खरेदी केलेला आहे आणि 300 किलोमीटरवर इथं आले. हो बरोबर. आपल्या विश्वासाने. तर काय वाटलं तुम्हाला इथं बाजारात आल्यानंतर? बाजार वगैरे पद्धतशीर राखलेलं आहे. हां. बाजाराचं काही हे नाही. साहेबाकड भाव वगैरे चांगले आहे. म्हशीचं काही फसवणूक नाही आहे. बरं, चेअरमन डेअरी माझ्या बाबतीत काही शंका काहीच नाही, कुशंका? काहीच नाही. तुमचा स्वभाव वगैरे सगळा चांगला आहे. पद्धतशीर घेऊन गेला तुम्ही मला आम्हाला. तर बाकीच्या शेतकऱ्याला काय सांगाल, इकडे येणाऱ्या शेतकऱ्याला? बाकीचे शेतकऱ्यांना या व्यवस्थित आहे व्यवहार सगळा व्यवस्थित. चेअरमन साहेबाचा व्यवहार कसं आहे? समोरासमोर व्यवहार, तुम्हाला पटली तर घ्यायची, त्यांची नाही पटली तर पुऱ्या बाजारात तुम्हाला जी पटली ती घ्यायची. हां, त्यांच्या पण डेअरी फार्मवरती आपण बघितल्या. हो बघितलं मस्त आहे माल, व्यवस्थित. माल चांगला आहे हो एकदम. एकदम. म्हणून घेऊन जा. तर आमच्या मागे कमीत कमी 4-5 लोक होते दाखवायला मच्छी पूर्ण बाजार फिरवायला. नेमकं मार्केटला चालू काय आहे आणि काय नाही, कोण फसवतं का काय, ते पहिले त्यांनी ते बाहेरचं आम्हाला पूर्ण कल दिला, मग नंतर आम्हाला मच्छी. चालेल. तर साहेब कसं आहे बाजार आता सध्या, काय परिस्थिती? आता बाजारचे दर कमी कमी होत चालते. जून आणि माझी शेतकरी आणि व्यापारी बांधवांना विनंती, आता जूनपासून ज्यांना म्हशी खरेदी करायची असेल त्यांनी खरेदी केली. आपणच सांगितलं होतं शेतकऱ्यांना का तुम्ही मार्च ते जूनपर्यंत खरेदी करू नका जर शक्य होत, कारण त्या पिरियडमध्ये दुधाचे दर जास्त असतात आणि म्हशीच्या किमती पण खूप असतात. आता जूनपासून किमती कमी कमी होत चालणार तर जानेवारीपर्यंत. आता इथून पुढे शेतकऱ्याला खरेदी करायची असेल तर त्यांनी बिनधास्त खरेदी करावी. चालतं. बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला माहिती भेटलेली बाजारची. आता या 3 म्हशी आणि वगैरे आणि एक म्हैस तिथून भरून चाललेली. म्हैस बघू शकता खाली झालेली म्हैस आहे आणि ही 14 लिटरच्या बोलीत आपल्या इथून दिलेली.